नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ॲग्रिकल्चर अँड रूरल जर्नलिझम या द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्रातील अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये पहिल्या घटकात असलेल्या ग्रामीण भागातली ओळख, ग्रामीण भागाची वैशिष्ट्ये, ग्रामीण भागातील समस्या, पत्रकारिता आणि ग्रामीण पत्रकारितेमधले अडचणी किंवा अडथळे या बाबतीत विचार करणार आहोत. वास्तविक भारत हा खेड्याचा देश आहे. भारत हा खेड्यामध्ये बसलेला आहे असं प्राधान्याने म्हटलं जातं किंवा भारताची खरी ओळख हा खेड्यांचा देश म्हणूनच आहे. जवळपास 5.5-6 लाखाच्या दरम्यान असणारी वेगवेगळ्या प्रकारची खेडी या देशाच्या खऱ्या सांस्कृतिक सामाजिक ओळखीची ठिकाणं आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. किंबहुना खेड्याचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला असं म्हणता येत नाही. आणि म्हणून महात्मा गांधीजींनी स्वावलंबी खेड्याची संकल्पना मांडून खेड्याच्या खऱ्या अर्थाने विकासाच्या संदर्भातली मांडलेली भूमिका आजच्या पार्श्वभूमीवर देखील अत्यंत महत्त्वाची ठरते. खेड्यामध्ये निर्माण झालेल्या आजच्या समस्या जर कदाचित वेगळ्या दृष्टिकोनातून जर सोडवल्या गेल्या असत्या तर असे प्रश्न कदाचित निर्माण होऊ शकले नसते किंबहुना विकासाची परिणती काही वेगळीच होऊ शकले असते. हा जर तरचा भाग आहे. पण विकासाची आपण जी वेगवेगळी मॉडेल्स किंवा प्रतिमानं स्वीकारली त्या प्रतिमानाला सुद्धा ग्रामीण भागापासून आपल्याला दूर ठेवता आलं नाही. आणि म्हणून मग ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुद्धा वेगवेगळी प्रतिमानं वापरली जाऊ लागले आणि आज खेडी बदलली आहेत. खेड्यामध्ये शहरातलं वातावरण निर्माण झालेलं आहे. खेड्यातले लोक शहरातल्या वातावरणासारखं, शहरातल्या सामाजिकीकरणासारखं बऱ्याच प्रमाणामध्ये सुधारलेले आपल्याला दिसून येतात. कारण शहरामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध होतात, सहजतेने उपलब्ध होतात, त्या अनेक गोष्टी आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या सगळ्या बदलाच्या पार्श्वभूमीवरती माध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे दिसून येतं. कारण ग्रामीण भागात होणारी पत्रकारिता ही आता प्रचंड प्रमाणामध्ये विस्तारलेली आहे, वाढलेली आहे. प्रत्येक माध्यमामध्ये ग्रामीण पत्रकारितेला आता वाव, संधी मिळू लागली आहे. आणि म्हणून ग्रामीण आणि कृषी पत्रकारिता हे दोघेही एकमेकांशी पूरक असे गोष्टी आहेत. मुळात ग्राम म्हणजे काय किंवा खेडं कशाला म्हणायचं किंवा विलेज कशाला म्हणायचं या बाबतीतल्या काही गोष्टी आपल्याला प्राधान्याने बघाव्या लागतील. त्यात भारत सरकारच्या मंत्रालयामार्फत, भारत सरकारने केलेल्या व्याख्येमार्फत, अ विलेज इज अ स्मॉल सेटलमेंट युजली फाउंड इन अ रूरल सेटिंग, म्हणजेच ग्रामीण भागामध्ये बसलेलं गाव किंवा ग्राम त्याला आपण खेडं म्हणूया किंवा विलेज या अर्थानं आपल्याला त्याला म्हणता येऊ शकतं. इट्स जनरली लार्जर दॅन हॅमलेट बट स्मॉलर दॅन टाउन. सम geographics specifically define a village as having between 500 and 2500 inhabitants. In most parts of the world, villages are settlements of people clustered around the central point. म्हणजे खेड्याच्या लोकसंख्येच्या आधारावरती किंवा एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त 500 किंवा 2500 पेक्षा जास्त लोक राहत नाहीत अशा गावाला, अशा ठिकाणाला खेडं म्हणता येऊ शकतं किंवा विलेज हा शब्द वापरता येऊ शकतो. या ठिकाणी जॉग्राफिकल स्पेसिकल म्हणजे स्पेसिफाय केलेलं आहे. जॉग्राफिकल म्हणजेच भौगोलिक प्रदेशाचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि दोन आणखी शब्द, सिमिलर शब्द वापरलेले आहेत, टाउन आणि हॅमलेट. या दोन्ही गोष्टी आपल्याला प्राधान्याने विचार करावे लागतात. कारण टाउन म्हटल्यानंतर आपल्याला मोठ्या शहराचा किंवा बऱ्यापैकी लोकसंख्या असलेल्या गावाचा या ठिकाणी विचार करता येऊ शकतो. आणि म्हणून मग लोकांचा क्लस्टर्ड अराउंड द सेंट्रल पॉइंट म्हणजे पूर्ण
गावातले लोक हे आपल्या एकमेकांशी दैनंदिन जीवनाशी घट्ट असे ते जोडले गेलेले असतात, निगडीत असतात. दुसरी एक व्याख्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जनरली अ विलेज कम्युनिटी मे बी डिफाइंड ॲज अ ग्रुप ऑफ पीपल लिव्हिंग इन अ डेफिनेट geographical area characterized by common lifestyle and various intensive social interaction. म्हणजेच एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये वसलेल्या पसरलेल्या छोट्याशा लोकसंख्येचा, ज्या लोकसंख्येची वैशिष्ट्य ही समान असतात, कॉमन असतात, ज्याच्यामध्ये राहणाऱ्या सर्वांची जीवनशैली ही जवळपास सारखी असते. म्हणजेच एका भौगोलिक क्षेत्रामध्ये आणि समान जीवनशैली असणारे आणि ज्यांचा सामाजिक दैनंदिन जीवन आणि जीवन जगण्याचे उद्देश हे समान पातळीवर एकत्र आलेले असतात. अशा समुदायाला खेड म्हणता येतं, असं ही दुसरी व्याख्या सांगते. तिसरी व्याख्या, द टर्म विलेज रेफर टू अ स्मॉल एरिया विथ अ स्मॉल पॉप्युलेशन विच फॉलोइंग agriculture not only as an occupation but also as a way of life. म्हणजे जीवन जगण्याकरिता कृषी आधारित किंवा कृषीशी संबंधित असलेल्या लोकांचा हा मुख्य व्यवसाय आणि त्या लोकसंख्येमध्ये किंवा त्या ठिकाणी वस्ती करून राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे कमी असतं. म्हणजे स्मॉल एरिया असतो, छोटासा भौगोलिक क्षेत्र असतं. अशा छोट्याशा भौगोलिक क्षेत्रात राहणारा आणि ज्यांचा मुख्य व्यवसाय कृषी आधारित आहे अशा लोकांचा समूह म्हणजेच विलेज किंवा खेड किंवा ग्रामीण भाग असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. महात्मा गांधींनी या बाबतीमध्ये अतिशय सुंदर वर्णन खेड्याचे केलेलं आहे. द सोल ऑफ इंडिया लिव्हज इन इट्स विलेज. म्हणजे भारताचा आत्मा हा जर आपल्याला कुठं राहायला पाहायला मिळत असेल तर तो ग्रामीण भागात दिसतो, असं महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं किंवा 20व्या शतकाच्या प्रारंभी या देशातील भारतीय एकूण खेड्यांची जी संख्या होती ती संख्या जवळपास 6,40,867 इतकी होती. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या लोकसंख्येचे प्रमाण 1000 किंवा 1000 पेक्षा कमी किंवा 500 पेक्षा कमी अशा प्रकारच्या खेड्याचे सुद्धा, ज्याला आपण वाडी, वस्ती किंवा वसाहत किंवा पाडा किंवा तांडा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतो, तशा प्रकारच्या काही गावाचा यामध्ये समावेश होतो. आणि भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 68.84% लोकसंख्या ही 2011 पर्यंत खेड्यामध्ये राहत होती. म्हणजे जवळजवळ 83 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असल्याचं आपल्याला या सर्वेक्षणावरनं 2011च्या भारतीय जनगणनेनुसार आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजेच भारत अद्यापही मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यात बसतो, खेड्यात राहतो. हे महात्मा गांधीजींनी मांडलेले त्यावेळचे विचार आज सुद्धा आपल्याला 21व्या शतकातली पहिली 2 दशकं उलटून गेल्यानंतर देखील सत्य असल्याचं दिसून येतं. एकंदरीत आपण खेड कसं असतं, खेड्याची लोकसंख्या किती असते, खेड्याची काय भौगोलिक मर्यादा असतात आणि खेड्याच्या लोकांचा व्यवसाय काय असतो, या गोष्टी आपण पाहिल्या. तरी पण खेड्याची काय वैशिष्ट्ये असतात, खेड्याची काय गुणधर्म असतात ते आपल्याला आता पाहायचं आहे. म्हणून मग या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण काही कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिले कॅरेक्टरिस्टिक्स आहे, पहिलं वैशिष्ट्य आहे स्मॉल साइज ऑफ द कम्युनिटी. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचं एकंदरीत प्रमाण हे कमी असतं. म्हणजेच एकतर त्यांचं भौगोलिक क्षेत्र कमी असतं, लोकांची त्या ठिकाणी वसाहत करून राहण्याची क्षमता कमी असते आणि एकंदरीत समान विचार, समान आचार, समान संस्कृती, समान धर्म
अशा प्रकारे एकत्र वस्ती करून राहणारे लोक हे फार जास्त लोकसंख्येने नसतात, म्हणून या पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते स्मॉल साईज ऑफ द कम्युनिटी हे आपल्याला म्हणता येतं, किंवा कमीत कमी आकारमान या ग्रामीण भागातल्या लोकसंख्येचं असतं. नंबर दुसरं आहे डेन्सिटी ऑफ द पॉप्युलेशन इज लो अँड फेस टू फेस कॉन्टॅक्ट. ग्रामीण भागातल्या लोकसंख्येची घनता ही शहरी भागातल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये असते आणि लोकसंख्येच्या घनतेप्रमाणेच ग्रामीण भागातील लोक हे एकमेकांना समोरासमोर प्रत्यक्ष भेटत असतात, बोलत असतात. त्यांचा दैनंदिन कॉन्टॅक्ट एकमेकांशी थेट होत असतो. त्यांना एकमेकांशी संपर्क साधण्याकरिता कुठल्याही प्रकारच्या माध्यमांची आवश्यकता भासत नाही. इतकी लोकसंख्येची घनता कमी असते. त्याच्यामुळं प्रत्येकाला गावामध्ये इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या ओळखलं जातं. त्याच्यामुळं गाव पातळीवरती या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरतात. नंबर तिसरा वैशिष्ट्य आहे ऍग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन. ग्रामीण भागात राहणाऱ्या जवळपास सर्वच लोकांचा मुख्य व्यवसाय हा कृषी क्षेत्राशी निगडीत असतो. किंबहुना मॅक्सिमम जास्तीत जास्त लोक हे शेतकरी कुटुंबातले असतात, शेतकरी वर्गातले असतात. आणि जे इतर लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला आढळून येते ती लोकसंख्या किंवा ती अन्य लोक सुद्धा कृषी पूरक असलेल्या उद्योगात आपल्याला गुंतलेले दिसून येतात. मग ते शेतमजूर असतील, पशुपालक असतील, मेंढीपालक असतील, कुक्कुटपालन असेल किंवा मग तत्सम इतर कुठल्याही प्रकारचे उद्योग असतील जे कृषी क्षेत्राशी निगडीत असतात. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा कृषी क्षेत्राशी निगडीत असतो. हे आपल्याला तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला खेड्याचं सांगता येऊ शकतं. चौथं वैशिष्ट्य आहे क्लोज कॉन्टॅक्ट विथ नेचर. ग्रामीण भागातले लोक हे जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या जवळ राहणारे असतात. कारण ग्रामीण भागातली संस्कृती ही कृषीपूरक असते आणि कृषी हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असतो. म्हणजेच खेड्यातलं जीवन हे पूर्णपणे निसर्गानं नियमित केलेलं असतं. खेड्यातले लोक निसर्गाची अत्याधिक प्रमाणामध्ये पूजा करतात, किंबहुना निसर्गात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीला सुद्धा ग्रामीण भागातले लोक दाद देतात. म्हणून मग निसर्गाच्या स्वरूपामध्ये वन्य प्राण्यांची किंवा पशु पक्षी, झाडं, वृक्ष, वेली, लता यांची ग्रामीण भागामध्ये अद्यापही पूजा केली जाते. त्यांचं संरक्षण करण्याचे संदेश त्यांच्या धार्मिक परंपरेमध्ये, त्यांच्या सांस्कृतिक परंपरेमध्ये दिले गेले असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून निसर्गाशी अत्यंत जवळीक ग्रामीण भागाचा संपर्क असल्याचा आपल्याला दिसून येतो. नंबर 5 आहे होमोजिनियसली ऑफ पॉप्युलेशन. ग्रामीण भागातल्या लोकसंख्येची जी वैशिष्ट्ये सांगितली जातात ती जवळपास सर्वांचीच सारखी असतात. म्हणजेच त्यांचं अन्नधान्य असेल, त्यांचं रहनसहन असेल, त्यांची विचार करण्याची शक्ती असेल किंवा त्यांच्यामध्ये आपसात होणारे रोटीबोटी व्यवहार असतील, हे जवळपास सारखे असतात. एकाच समूहातले असतात, एकाच गटातले असतात, ते गटागटाने राहत असतात. त्यामुळं एकावरनं संपूर्ण गटाची ओळख आपल्याला करता येऊ शकते. हे ग्रामीण भागाचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. सोशल इंटरॅक्शन ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. सोशल इंटरॅक्शन म्हणजे सामाजिक आंतरक्रिया. ग्रामीण भागात मुळात लोकसंख्या कमी प्रमाणात असते. लोक प्रत्यक्ष एकमेकांना ओळखत असतात. त्याच्यामुळं एकमेकांचे विचार ते एकमेकाला थेट आपसात सहभाग करून घेतात, वाटून घेतात किंवा आपसातील विचार विनिमयानुसार काही गोष्टींचा निर्णय घेत असतात. म्हणून मग त्यांच्यात होणारी सामाजिक आंतरक्रिया ही खूप महत्वाची ठरते, जी शहरामध्ये विस्तृत लोकसंख्येमुळं घडणे अजिबात शक्य नसतं. त्याच्यामुळं शहरामध्ये या गोष्टी होत नाहीत. आणि सर्वात महत्वाचा घटक जो आपल्याला शहरामध्ये दिसून येत नाही तो आहे जॉईंट फॅमिलीचा. खेड्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती अजूनही अस्तित्वात आहे, जी शहरामध्ये आपल्याला आता दिसून येत नाही. शहरही पूर्णतः विभक्त कुटुंब पद्धतीवरती आपल्याला अवलंबून असलेली दिसून येतात.
विभक्त कुटुंब पद्धतीचा अवलंब करणारी शहरं ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. कारण शहरामध्ये काम करण्यासाठी बाहेर पडणारा माणूस पुन्हा कामाच्या निमित्तानं काम संपल्यानंतरच घरी येतो, तर खेड्यामध्ये उलट काम करण्यासाठी शेतीमध्ये राबण्यासाठी जास्त लोकसंख्याची आवश्यकता असते, किंबहुना कुटुंबात जेवढी जास्त माणसं असतील तेवढी जास्त माणसं शेतीमध्ये कामासाठी लागतात. म्हणून मग एकंदरीत ग्रामीण भागामध्ये जॉईंट फॅमिली एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार केल्याचं आपल्याला दिसून येतं. ही वरील सर्व वैशिष्ट्य ग्रामीण भागामध्ये आजही पाहायला मिळतात. जसं शहरी भागामध्ये काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, तसं ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स आजही आपल्याला पाहायला मिळतात. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आणि 2020 या जवळपास 70 वर्षाच्या कालावधीमध्ये, 72-73 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामीण भाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदललेले आहेत. पण अद्यापही काही आदिवासी खेडी, काही खूप दूरवर असलेली गावं अद्यापही बदललेली आपल्याला दिसून येत नाहीत. आणि म्हणून मग ग्रामीण भाग बदलण्याकरिता शासनामार्फत ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याचा परिणाम म्हणून खेडं आता आपली बदल टाकत असल्याचं दिसून येतं. पण खेड्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या काही समस्या, ज्या काही प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात, सर्वसामान्यपणे देशातल्या सर्वच खेड्यामध्ये हे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात. त्या प्रॉब्लेम मध्ये, त्या समस्यांमध्ये पहिली समस्या आहे पॉवर्टीची. पॉवर्टी अर्थात दारिद्र्य. दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य हे दोन्ही प्रकारचं दारिद्र्य आपल्याला खेड्यामध्ये पाहायला मिळतं. दारिद्र्यात जीवन जगणाऱ्यांचं आजही जवळपास 30 ते 40% प्रमाण असल्याचं सांगितलं जातं. अहवाल आपल्या समोर मांडले जातात. ज्या व्यक्तीला आपल्या उष्मांक म्हणजे दररोजच्या कॅलरी भागवता येत नाहीत, मिळवता येत नाहीत, असं कुटुंब, अशा व्यक्ती म्हणजेच दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या व्यक्ती असं म्हटलं जातं. साधारणपणे 40 रुपये, 50 रुपये किंवा 100 रुपये असं जे भारतीय नियोजन आयोगाने जे ठरवलेले रेशो आहेत त्या रेशो प्रमाणे ज्याचं उत्पन्न नसतं त्याच्या खाली उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती या दारिद्र्यात जगतात असं घोषित केलेलं आहे. त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये रोजगाराचं प्रमाण कमी असतं. जे रोजगार मिळतो त्या रोजगाराचे दिवस सुद्धा कमी असतात. म्हणून मग सरकारने वेगवेगळ्या रोजगाराच्या योजना राबवलेल्या आहेत. त्यामध्ये 100 दिवसाच्या रोजगाराची हमी देखील ग्रामीण भागामध्ये दिलेली आहे. तरी पण ग्रामीण भागामध्ये येणारं उत्पन्न आणि खाणाऱ्या डोक्यांची संख्या विचारात घेतली किंवा मिळवणारं उत्पन्न आणि विभागलं जाणारं उत्पन्न याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अंतर पडतं आणि मग एकंदरीत लोकसंख्येला दारिद्र्यात जीवन जगावं लागतं, हे वस्तुस्थिती आहे. दुसरी समस्या आहे इन्फ्रास्ट्रक्चरची. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मूलभूत अशा प्रकारच्या सुविधा, मूलभूत गोष्टी ज्याच्यामध्ये नागरी सुविधांचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसून येतो. मग ज्यामध्ये रस्ते आहेत, शाळा आहेत, आरोग्याच्या सुविधा आहेत, विजेची समस्या आहे, पिण्याची पाण्याची समस्या आहे, दळणवळणाची सुविधा आहे. या सगळ्या सुविधांबरोबरच मार्गदर्शनाची सुविधा आहे, तांत्रिक गोष्टींच्या उपलब्धतेची सुविधा आहे. या सगळ्या सुविधा आज सरकार पुरवण्याचा प्रयत्न करतं, प्रत्येक खेड्यापर्यंत जाऊन देण्याचा प्रयत्न करतं. तरी पण इन्फ्रास्ट्रक्चर काही ठिकाणी पोहोचलेलं आहे, पण बऱ्याच ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अद्यापही पोहोचलेलं नाही. काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचलं, लाईट पोहोचली, पण लाईट राहत नाही. टेलिफोन गावात आला, मोबाईल गावात पोहोचला, पण इंटरनेटचं कनेक्शन अजून पोहोचलेलं नाही. शाळा गावात आली, पण गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. दवाखाना गावात आला, आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर गावात काम करते, पण वेळेवर औषधोपचार मिळत नाहीत. अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा ग्रामीण भागामध्ये अजूनही प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा घटक आहे इकॉनॉमिक्स प्रॉब्लेम्स किंवा आर्थिक समस्या. ग्रामीण भागातल्या लोकांचा मुख्य व्यवसाय किंवा मुख्य उद्योग हा कृषी आणि कृषी व्यवसायाशी निगडीत असल्यामुळं आणि भारतातील बहुसंख्य शेती ही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असल्यामुळं ग्रामीण भागातल्या उत्पादनाची साधनं आपोआपच मर्यादित होतात आणि लोकांच्या आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी
उपलब्ध न झाल्याचा परिणाम म्हणून आर्थिक समस्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावतात आणि या आर्थिक समस्यांमध्ये शेतकऱ्याला लागणारं भांडवल हे प्रचंड प्रमाणामध्ये आता लागतं. त्याच्यामुळं भांडवलाच्या कमतरतेमुळं शेतीची लागवड व्यवस्थित होत नाही. म्हणून मग भांडवलाच्या कमतरतेमुळं इतर अनेक अडचणी निर्माण होतात. उत्पादकतेमुळं आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि त्याचबरोबर उत्पन्नाचे स्रोत कमी होत गेल्यामुळे देखील शेती क्षेत्रामधून मिळणारं उत्पादन कमी होत आहे आणि एकंदरीत त्याचा परिणाम ग्रामीण भागातल्या आर्थिक स्तरावरती सुद्धा होताना आपल्याला दिसून येतो. कृषी क्षेत्रातले प्रॉब्लेम, कृषी क्षेत्रातल्या अडचणी. भारतातली संपूर्ण शेती क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्याला ती एका प्रदेशामध्ये कुठेही समान पीक पद्धत, समान उत्पादनाची पद्धत आपल्याला दिसून येत नाही. शिवाय काही भागामध्ये बारमाही नद्या आहेत तर काही भाग हा प्रचंड कोरडवाहू आहे. काही भागामध्ये चांगला सुपीक गाळाचा प्रदेश निर्माण झालेला आहे तर काही भाग हे प्रचंड बोजाड डोंगराळ प्रदेश आहेत. त्याच्यामुळं उत्पादकतेची सर्वत्र समान परिस्थिती आपल्याला दिसून येत नाही. शिवाय पाण्याचं वितरण सुद्धा समसमान होत नसल्यामुळं आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये काही ठिकाणी कोरडवाहू पिकं, काही ठिकाणी बारमाही पिकं तर काही ठिकाणी व्यापारिक पद्धतीची पिकं घेतली जातात. व्यापारिक पद्धतीची किंवा बारमाही पद्धतीची ज्या ठिकाणी शेती होते त्या ठिकाणच्या शेतीची स्थिती बऱ्यापैकी पाहायला मिळते. पण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून दुष्काळी सदृश स्थिती निर्माण झालेली आपण पाहतो, त्यामुळं शेतीच्या समस्या दिवसेंदिवस अधिकाधिक भेडसावत चालल्याचं आपल्याला दिसून येतं. एज्युकेशनल अडचणी किंवा शैक्षणिक अडथळे. आता बघा, ग्रामीण भागामध्ये जे काही दारिद्र्य आहे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधांचा अभाव आहे, आर्थिक अडचणी आहेत, कृषी क्षेत्रातल्या अडचणी आहेत किंवा आरोग्याचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत किंवा रोजगाराचे प्रश्न आहेत, असे सर्व प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते केवळ शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे झालेले आहेत. एक तर ग्रामीण भागामध्ये अद्यापही पायाभूत सुविधा म्हणून प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सुविधा अद्यापही निर्माण झालेल्या नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. काही गावामध्ये एक शिक्षक शाळा, काही ठिकाणी 2 शिक्षकी शाळा निर्माण केल्या, पण अशा शाळांतून मिळणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण पुढच्या शिक्षणासाठी पुन्हा आणखीन मग प्रश्न निर्माण होतात. कारण शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण ह्या 2 गोष्टी जर भिन्न मानल्या गेल्या तर पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या 100 विद्यार्थ्यांपैकी उच्च शिक्षणापर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण फक्त 10% 20% शिल्लक असतं. हा आपला भारताचा शैक्षणिक अहवाल सांगतो. त्याच्यामुळं ज्या शिक्षण संस्था ग्रामीण भागामध्ये काम करतात त्या शिक्षण संस्था एकतर गुणवत्तापूर्ण शिक्षण देत नाहीत आणि ज्या शिक्षण संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात त्या संस्थांमध्ये असलेली भरमसाठ फी ग्रामीण भागातले लोक पेड करू शकत नाहीत. म्हणून ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची समस्या अजूनही तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात. रोगराईचं प्रमाण, अशुद्ध पाण्यापासून होणाऱ्या रोगांचं प्रमाण किंवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आजही डॉक्टरकडे न जाता गावामध्ये असलेल्या वैद्याकडनं उपचार करून घेण्याची परंपरा ग्रामीण भागामध्ये कायम असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून मग रोग बळावतो आणि मग रोगाला ग्रामीण भागातले लोक अधिकाधिक बळी पडतात आणि काही भागामध्ये तर आरोग्याच्या सुविधा 10-20 किलोमीटर पर्यंत उपलब्ध होत नाहीत. अशा वेळेला आदिवासी भागामधल्या रुग्णाला खाटेवरती किंवा झोळी बांधून किंवा पलंग तयार करून अशा पलंगावरनं त्या रुग्णाला वाहून न्यावं लागतं. अशा ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सुविधा सुद्धा अद्याप सुटलेल्या नाही आहेत. महिलांच्या समस्या तर ग्रामीण भागामध्ये त्यांच्या 5वीला पुजलेल्या आहेत. महिला या अनेक दृष्टिकोनातून ग्रामीण भागामध्ये नाडल्या जातात. मग त्यांचं शोषण असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचे आरोग्याचे प्रश्न असतील, त्यांच्या राहणीमानाचे प्रश्न असतील, त्यांच्या आर्थिकतेचे प्रश्न असतील किंवा ग्रामीण भागातल्या महिलांसंदर्भातल्या परंपरा असतील, या सर्व दृष्टिकोनातून महिलांच्या समस्या ग्रामीण भागामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये अत्यंत बिकट आहेत, अत्यंत विपरीत परिस्थितीत आहेत. कारण आजही ग्रामीण भागामध्ये लहान मुलींचं अल्प वयातच लग्न करून देण्याच्या प्रथा, रूढी आणि परंपरा आजही चालू असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणखीन एक शेवटचा आणि महत्वाचा घटक म्हणजे
अनएम्प्लॉयबिलिटी, बेरोजगारी ग्रामीण भागामध्ये शहरी भागाच्या तुलनेमध्ये अत्याधिक असतं. शहरी भागामध्ये कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये कसल्या ना कसल्या स्वरूपाची कामं बेरोजगार माणसाला मिळण्याची शक्यता असते. पण ग्रामीण भागामध्ये केवळ 2 किंवा 3 हंगामामध्ये खरीप, रब्बी किंवा अडसाली हंगामामध्ये मजुरांना रोजंदारी मिळते. अदरवाईज इतर कुठल्याही कालखंडामध्ये कोरडवाहू क्षेत्र असेल तर फक्त खरीपाच्या कालखंडामध्ये रोजगार उपलब्ध असतो, बाकीचा 8 महिने रोजगार उपलब्ध होत नाही. म्हणून मग ग्रामीण भागामध्ये जी बेकारी आहे त्या बेकारीमध्ये पुन्हा छुपी बेकारी हा प्रकार देखील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. म्हणून या सगळ्या प्रश्नांचा विचार जर केला तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये शहरी भागाच्या तुलनेमध्ये बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं दिसून येतं. आणि ह्या सर्व सोडण्याकरता ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. आणि ही पत्रकारिता केवळ काही आजच केली जाते असं नाही, तर 19व्या शतकाच्या मध्यावधी कालापासून भारतामध्ये पत्रकारितेला प्रारंभ झाल्याचा आपल्याला इतिहासातल्या काही महत्वाच्या खानाखुणांवरनं, काही पुराव्यांवरनं आपल्याला सांगता येऊ शकतं. भारतामध्ये 1859 साली पहिल्यांदा ऍग्रिकल्चर जर्नलिझम सोसायटीची स्थापना करण्यात आली होती आणि ती अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या सौजन्याने अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या अंतर्गत ही सोसायटी स्थापन करण्यात आली होती. आणि या सोसायटीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये विकासाचे प्रयत्न, कृषी क्षेत्रातली माहिती प्रसारित करण्याचे प्रयत्न केले जात होते. A scientific society was established in 1865 and a weekly paper will be started in 1866. म्हणजे 1865 साली कृषी क्षेत्रामध्ये काम करणारी वैज्ञानिक अशा पद्धतीची एक संस्था स्थापन करून या संस्थेमार्फत एक नियतकालिक 1866 साली भारतामध्ये सुरू केल्याचा पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इतर माध्यमातून 1906 पासून भारतामध्ये कृषी पत्रकारितेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रारंभ झाला. ऍग्रिकल्चर जर्नल ऑफ इंडिया किंवा डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर या केंद्र सरकारच्या किंवा इंग्रज सरकारच्या केंद्र मंत्रालयातील विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारची नियतकालिका चालवून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे प्रयत्न कृषी पत्रकारितेने प्रारंभीच्या कालखंडापासूनच केले असल्याचं आपल्याला दिसून येतं. आजच्या पत्रकारितेचा जर विचार केला तर कृषी पत्रकारिता केवळ ही मुद्रित माध्यमातून नव्हे तर श्राव्य माध्यमातून, ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केली जात असल्याचं दिसून येतं. कृषी विज्ञान केंद्रामार्फत दररोज किंवा आठवड्याभरामध्ये किंवा एका महिन्याभरामध्ये शेतीच्या करावयाची कामं कोणती आहेत, काय दक्षता घेतली पाहिजे याबद्दलचे SMS सोशल मीडियाच्या माध्यमातून आता प्रत्येक जिल्ह्यातल्या विज्ञान केंद्रामार्फत दिले जाऊ लागले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक प्रदेशामध्ये कृषी महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. ही कृषी महाविद्यालय स्वतंत्ररित्या आपल्या मार्फत काही नियतकालिका चालवून कृषी पत्रकारिता करतात किंवा कृषी क्षेत्रातल्या विकासासाठीचे योगदान देत असतात. महाराष्ट्राचा विचार केला तर मराठीमधून ॲग्रोवन या सकाळच्या समूहाने एक स्वतंत्र नियत सुरू करून आपल्याला काही गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे बळीराजा असेल, शेतकरी मित्र असेल, कृषी जागरण असेल, शेतकरी संघटक असेल, ॲग्रो वर्ल्ड असेल, शेतकरी राजा असेल, ॲग्रो वन असेल, ॲग्रो मॅटर्स असेल, ॲग्रिकल्चर वर्ल्ड असतील, अशा प्रकारची काही नियतकालिक सातत्याने कृषी क्षेत्रातील पत्रकारितेला प्रोत्साहन देत असतात, भर देत असतात. कृषी पत्रकारिता म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये होणारी नवनवीन लागवडीचे बदल, तंत्रज्ञानातील बदल, तांत्रिक झालेले बदल, लागवड बरोबरच संकरित वाण, लागवडीच्या पद्धती आणि उत्पादन पश्चात करावयाची व्यवस्थापकीय गोष्टी या सर्वांचा विचार या मासिकातून, या नियतकालिकातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न ही सगळी विद्यापीठं, देशामध्ये जवळपास 75 कृषी विद्यापीठं आहेत. ही सगळी विद्यापीठं आपल्या मार्फत काही नियतकालिक प्रकाशित करतात. शिवाय
शासनाचे काही वेगवेगळे कृषी विभाग आहेत, त्यांच्या मार्फत काही कृषी नियतकालिक प्रकाशित करून हे दिले जातात. शिवाय आता प्रत्येक वृत्तपत्रामध्ये आठवड्यातून एक दिवस तरी कृषी क्षेत्राशी संबंधित पुरवण्यात देण्याची प्रथा सुरू करण्यात आलेली आहे. कृषी पत्रकारिता प्रचंड प्रमाणामध्ये व्यापक होत असली, वाढत असली तरी कृषी पत्रकारितेमध्ये ग्रामीण भागातल्या विशेषपणे केल्या जाणाऱ्या पत्रकारितेमध्ये काही चॅलेंजेस आपल्याला दिसून येतात, काही आव्हानं आपल्याला दिसून येतात आणि ती आव्हानं जर आपण वेळेस दूर केली तर कृषी पत्रकारिता ही खऱ्या अर्थानं कृषी क्षेत्राला, ग्रामीण भागाला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी निश्चितपणे अधिक सक्षमपणे कार्य करेल, सक्षमपणे उपयोगी ठरेल हे निश्चितपणे सांगता येऊ शकतं. ह्या चॅलेंजेस मध्ये, ह्या आव्हानांमध्ये पहिलं आव्हान आहे जर्नलिस्ट विदाउट वर्क सॅलरीज. म्हणजे ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही. मग त्यांना कधीतरी वर्षातून मानधनाच्या स्वरूपामध्ये काहीतरी अगदी तुटपुंज्या प्रमाणामध्ये काहीतरी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जातं, मात्र त्यांना दरमहा सॅलरी किंवा वेतनाच्या स्वरूपात कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला ग्रामीण पत्रकारितेच्या बदल्यात दिला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागात चांगलं उत्पन्नाचं साधन म्हणून किंवा चांगला व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे लोक वळत नाहीत. दुसरं चॅलेंज आहे, दुसरं आव्हान आहे सिक्युरिटी. ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला कोणत्याही प्रकारचं संरक्षण उपलब्ध नसतं, कारण ग्रामीण भागातला पत्रकार हा प्रत्येकाशी थेट संपर्कात आलेला असल्यामुळं त्याला कोणाच्याही विरोधात जाऊन वस्तुस्थिती मांडणाऱ्या बातम्या देता येत नाही, कारण कधी कधी त्याच्या जीवावर बेतलेल्या अनेक गोष्टी, अनेक घटना पत्रकारांसोबत घडलेल्या आपण अनेक वेळेला वृत्तपत्रातून वाचलेल्या आहेत. त्याच्यामुळं ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षिततेचे प्रश्न सुद्धा आजही प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. कल्चर ऑफ एक्सप्लॉयटेशन. ग्रामीण भागाचं कल्चर, ग्रामीण भागाची संस्कृती ही मुळात शोषणाची आहे. त्याच्यामुळं पत्रकार असेल किंवा आणखीन कोणी असेल त्याचं शोषण ग्रामीण भागामध्ये होतच आहे. मग ते आर्थिक दृष्ट्या असेल किंवा आणखीन कुठल्या पद्धतीनं असू शकतं, कारण ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष असतात, गट असतात, धार्मिक गट असतात, राजकीय गट असतात किंवा जातपातीचे गट असतात. या सगळ्या गटांकडनं पत्रकारावर दबाव आणून पत्रकाराचं शोषण करण्याचा प्रयत्न सुद्धा अनेक वेळा झाल्याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. पत्रकारांना व्यावसायिक शिक्षण किंवा प्रशिक्षण दिलं जात नाही, हे सुद्धा एक महत्वाचा प्रश्न ग्रामीण भागातल्या पत्रकारितेसमोर आपल्याला दिसून येतो. खरं तर पत्रकारिता ही आधुनिक कालखंडामध्ये एक शास्त्र बनली आहे, एक कला बनली आहे आणि ही शास्त्र किंवा कला आता त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची शिबिरं आयोजित करून त्यांना ते उपलब्ध करून दिलं तर ग्रामीण भागातली खरी पत्रकारिता खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाला न्याय देणारी होऊ शकेल, कारण त्यांच्या समोर असलेले प्रश्न हे खऱ्या अर्थानं पत्रकारितेसमोरचे प्रश्न आहेत का, इथपासून ग्रामीण भागातल्या पत्रकारितेसमोर आपण प्रश्न निर्माण करू शकतो. म्हणून ग्रामीण भागातल्या पत्रकारांना व्यावसायिक प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे, जी की प्रशिक्षण सहजासहजी उपलब्ध करून दिलं जात नाही. पुढचा महत्वाचा घटक आहे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर ग्रामीण पत्रकारितेमध्ये अतिशय नगण्य प्रमाणात केला जातो, कारण मुळात तंत्रज्ञान वापरायचं असेल तर त्यासाठी पैसा लागतो आणि कोणताही मीडियावाला, कोणत्याही क्षेत्रातला माध्यम करता, मग तो मुद्रित माध्यमातला असेल, ऑडिओ मधला असेल किंवा ऑडिओ व्हिडिओ मधला असेल किंवा सोशल मीडियातला असेल, तो आपल्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांना अत्याधुनिक अशा प्रकारची तांत्रिक साधनं शहरी भागातील पत्रकारितेच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये देत नाही, किंबहुना त्याच्याकडे जी साधनं असतात ती अत्यंत तुटपुंजी असतात. त्याच्यामुळं तांत्रिक साधनाशिवाय तो पत्रकारिता करतो. म्हणून अशा ग्रामीण भागातील पत्रकारितेमध्ये सौंदर्य असेल, वैशिष्ट्यपूर्ण असेल किंवा विशेषता असेल हे आपल्याला दिसून येत नाही. आणि शेवटचा घटक आहे माहिती मिळवण्याचे सोर्सेस कमी असतात. मुळात ग्रामीण भागामध्ये जी माहिती मिळते ती शेतकऱ्यांकडून मिळते, ग्रामीण भागातल्या लोकांकडून मिळते, पण ग्रामीण भागामध्ये उत्पन्न झालेल्या समस्या त्याच्यावरचा काढण्यात आलेला तोडगा हा खऱ्या अर्थाने संशोधनांती कृषी विद्यालय, कृषी विद्यापीठ किंवा खाजगी
कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधन संस्था यांच्या मार्फत ते तोडगे निघालेले असतात, पण ते तोडगे ग्रामीण भागातील पत्रकारांपर्यंत जाऊन पोहोचत नाहीत. त्याच्यामुळं तुटपुंज्या माहितीच्या आधारावरती ग्रामीण भागातले पत्रकार बातम्या देत असतात, माहिती देत असतात. त्यामुळं एक तर ग्रामीण भागात अज्ञान, अडाणीपणाचं प्रमाण जास्त असतं आणि त्यात पुन्हा अर्धवट ज्ञानाच्या आधारे पत्रकारिता केली जात असल्याचा परिणाम पुन्हा पूर्ण ज्ञानाच्या प्राप्ती न होण्यामुळं ग्रामीण भागातली पत्रकारिता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडते किंवा आपण वार्तामूल्याच्या अनुषंगाने ती पत्रकारिता होत नसल्याचं पाहतो. म्हणून मग ग्रामीण भागातल्या पत्रकारितेसमोर हे काही मुख्य चॅलेंजेस असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं ग्रामीण भागातल्या समस्या, ग्रामीण भागाची ओळख आणि ग्रामीण भागातील पत्रकारितेसमोर असलेली आव्हानं आपण पाहिली. याबरोबरच आपल्याला या ठिकाणी थांबावं लागतंय. पुढील सत्रामध्ये आपण आणखीन एका विषयावरती आणखीन नवीन एका व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधू. धन्यवाद.